असतात बरं का, जवळची नीट सांभाळायची. आपल्या सोनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगते बुवा? सासा हो EBP माझा पत्रकार आहे का टीव्ही नाने बातमी दिली त्यांच्या घरातलं तुम्हाला काय माहित? त्यांना त्यांच्याच बातम्या देणं व्हायला तुमच्या बातम्या द्यायला त्यांना टाइम आहे का? पत्रकार घराताचा बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी गप्पा हाणाय गेली की कुठं सुरू तुझी सुनले भारी पाहिजे माझी लय वाईट तुझे लय चांगले माझी लय वाईट तुझ्यासारखी मला भेटाय पाहिजे होती मग तिच्यासारखी तुला भेटलं तू मागच मिली असती. तुम्हाला दुसऱ्याच्याच बऱ्याच चांगल्या दिसतात. सगळ्या सासाला सांगतो सुनबाचे दोष कधी माणसा सांगू नका. गल्लीतल्या माता मावल्या वाच 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 तिथं दोष सांगू नका. उलट तिचं गुणवर्णन करायचं. माझी सुन वाह लक्ष्मीच काय लेकीला करता लेक दिवाळ्याला येतील भांडणं लावून जाते पण खरी सुनबाई हीच माझी खरी लक्ष्मी आणि हीच माझी खरी लेक आहे. एवढं वाक्य फेका लगेच ती म्हणते आते बाई चहा देऊ का तुम्हाला कॉपी करू का लिंबू पिळून पोहे फक्त गोड बोला. हा आणि सुनाना मी सांगतो म्हातारे बी मरुस्तोर काम करीन तुम्ही बी फक्त म्हातारीचं वर्णन करायचं. घरात पाहुणे रावळे सगळे बसले बैठकीत तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं. काय होतं आमच्याकडे तवा सगळे आत्याबाईची कृपा आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली म्हणून तर एवढा बंगला मोठा झालाय. आणि आमचा सासरात असला तर भोळा रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली आणि 5 एकराची आमची 25 एकर झाली येल मांडवाला गेला आणि घरात सोन्याचा धूर निघतो ही फक्त आत्याबाईचीच कृपा. एवढं वाक्य लगेच टाका लगेच ती म्हणते सुनबाई आज तू भांडी घासायचं नाही मी घासणार. स्वयंपाक माझ्याकडे दोन्ही माझे मिली म्हातारी चपात्या करू करू सुनबाई टी पडून म्हातारी चुली पडून तिकडं मालिक लागली तुझ्या तर जीव रंगाला जाम झाली म्हातारी धोराने जीव तरी कुठं रंगला. ही जगलं येड आहे हो फक्त तुम्ही गोड बोला हो. आणि घरात एक विचार ठेवा सासून एक विचार ठेवा. इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? माझ्या काकाला नेहमी सांगणे लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सोनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पोराचं काही नसतं हो ते कसलं बी असो आईसारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरंय बायकोला म्हणतो तुझंच खरंय दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरंय. मरण का व चिमणी वनिव तोंड झाल्यात त्याला सांगता यायना बोलता यायना. आईला बोलावतो बायकोला राग बायकोला बोलावतो आईला राग. पण मुलाला 3 वाक्य सांगतो आई बी खुश पत्नी खुश आणि बाप बी खुश. 3 वाक्य त्यांना ठेवा. आईची करा उपासना पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. हा शब्द थोडेत पण महत्वाचे आहेत. आईला देव म्हणा पत्नीचा सांभाळ करा व्यसनापासून दूर राहा. लक्ष्मी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. घरात एक विचार ठेवा जवळच्या माणसाचे दोष कधी माणसात सांगू नका. एखाद्याचं पटलं नाही बाजूला घ्यायचं आपल्याला हे असं बरं का तुझे माणसात त्याला वाच बोलायचं नाही. दोष एकांतात सांगा गुण माणसात सांगा. 50% भांडणं जागेवर कमी होते ना. आपण माणसात दोष सांगतो आणि एकांतात म्हणतो तुझ्यासारखा माणूस नाही. कुत्रा आहे काय नाही काय त्याचं वर्णन करतो माणसात वर्णन कर ना म्हणजे ही सिस्टीम असती. हा ही एवढे 2 वाक्य देण्यात ठेवा आनंदच जीवनात. जवळची माणसं क्लिअर पाहिजेत हे मला सांगायचं. शिवाजी महाराज कीर्तनाला बातमी दुश्मनाला पोच सैनिकांनी मंडपाला पकडा पण मुकादम हुशार होता. ते म्हणला थांबा रे जे इटल झाल्या बघू म्हणले मधी विक्षेप करू नका. म्हणजे कीर्तनात मधी विक्षेप करू नये हे त्यांना सुद्धा कळते. बाकीचं डोकं तुम्ही लावा. आता पैठण निवासी नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळी व्हायची मायबाप. आणि नाथ महाराजांच्या घरी पोळ्या खाण्यासाठी एक सामान्य घरचा बालक येऊन राहिला होता. त्याचं नाव गावबा. अत्यंत निरक्षर होता. क ख ग ग 1 2 3 4 काही संबंधच नाही त्याला ABCD वगैरे तसले बाराखडीचा विषय नाही फक्त खाणे आणि झोपणे. पण एक संत सेवा घडण म्हणून आपलं रोज पोळ्या व्हायच्या आणि पोळी सुद्धा गिरजामातेने केलेली अशी पोळी होती. इको कमी ठेवा आवाज वाढव. हे बोल नका ते लहान मुलं शांत बस. पोळी जर गुळवणी टाकली तर जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. गुळवणीत पोळी टाकली की पोळीने असं समर्पणच केलं पाहिजे. डायरेक्ट आत्महत्या केली पाहिजे पोळीने हिरगळूनच गेली पाहिजे तर ओरिजिनल पोळी. आमचा एक दोस्त एका गावात जेव्हा गेला अरे त्याचा अंगठा मोडला पण पोळी तुटली नाही म्हणून. अरे काय लबरची का काय लय जड असत्या तो काय काय मावल्या स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी मध्ये करपेवाडी वर कोरडेवाडी. हा स्वयंपाकाचा मेळच नसतो काय कायला. आणि नवीन पोरींनी तर स्वयंपाक करूच नका. तुम्हाला नाही तुम्हाला ती तुमच्या तेरी बस की बात नाही हो बहुत अवघड आहे म्हणले. ती एवढं सोपं नाही. काय पोरी शिकायला बाहेर आणि इकडं जर गावाकडे आल्या तर आईचा लाड मारण्याचा काय स्वयंपाकाचा मेळ लागेल. आणि लग्न झाल्यावर काय नाही सासू जगदंबेचा अवतार. त्या गिरजामातेच्या स्वयंपाकावरून आपला विषय निघाला बरं का. आणि एका पोरीचं झालं लग्न सासू म्हणली सुनबाई करा पुरणपोळ्या.
ते मनात म्हणले चपात्याच घेत नाही पोळ्या कशा करायच्या, पण म्हणजे नाही म्हणावं तर सासू लई खवळण. तिने यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. यूट्यूबवर सगळे लिस्ट गोळा केली, आमटीची, पोळ्याची, कुरड्या, पापड सगळं. मोबाईल झाला शिचप, निम्यात त्याला मिळच लागा ना. आमटीला मिरच्या किती टाकायच्या, पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी माणसाकनी 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय, माणसाकने 10 मिरच्या, हिरवीगार नुसती आमटी केली. 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या म्हणा आमटीला. तिका झार आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली आणि तिने भाजीचा कलर बघितला. तिने कलरवरच क्वालिटी टाकली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या, मला नाही जेवायचं. पण नवरा नुसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरचीन लई तिकाटे, नको खाऊ. हे म्हणला मी खाणार, माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच नाही. युट्यूबवरून तिने स्वयंपाक केला, मी आमटीच खाणार. आई म्हणली तू मग जाणार. पहिलाच गाज खाला, त्याच्या कानातनं दूर निघाला, डोळ्यातनं गळा 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 पाणी. त्याची बायको जवळ आली, म्हणे होय व भाजीत काय कमी जास्त तर नाही ना झालं. हे म्हणला नाही नाही नाही, भाजी जगातोच 1 नंबर. म्हणे मग डोळ्यात कसं काय पाणी आलं. ते मला आनंद आसरू आनंद आसरू, देऊ का अजून थोडी भाजी. नको म्हणला, हेच आनंद बळच पचिवलाय, मरण म्हणला मी आता. काय स्वयंपाक काय तारा, या आताच्या पर्यंत स्वयंपाक करावं गिरजा मातेनं. माझ्या पोळी केली तर गुळवणी जागे विकरायची. आणि अशा पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक नाथमहाराजांच्या घरी राहिला. नाथमहाराजांचा मुलगा हरिपंडित 4 वेस 6 शास्त्र 18 पुराण त्याच्या पाठ होती. ते जे हरीच घालीत नव्हता कोणाला. हा ज्ञान होतं ना त्याला. अभ्यास केल्यावर माणसं, अभ्यास असून बी जेव नंबर रे तेव खरा वीर आहे माय बाप. आता 2-4 पुस्तकं वाचली की माणसं येडेवणे करायला लागले. ते आता आपण असं ना घेप तू लई पडले तर हिथं मग जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली. म्हणून तर तुकोबा आहे म्हणले, नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. लोक म्हणते शिकला तेव टिकला, शिकला तेव टिकला. हे आपल्या दृष्टीत, पण संप्रदायाच्या भाषेत जो वाकला तेवच टिकला. वाकायला शिकाव म्हणून तर तुकोबा आहे म्हणले, लहानपण दे का देवा मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा, मुंगी साखरे तारवा. लहानपण दे का देवा मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा. लहानपण दे का देवा मुंगी साखरे तारवा, दे का देवा मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा. लहानपण तुका म्हणे जाण भावी लहानावणी लहान, महापुरी जाडी जाती ती रवाडी वाजती. नम्रता महत्वाची हो. मुंगी होऊन साखर खायची. मुंगी दिसायला आणि झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्याने एक मुंगी म्हणे मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला, दुसऱ्या मुंगीने खनकुन कानाखाली टाकली. म्हणली आदरून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. उचलले जीभ लावले, त्याला झपको काय म्हणले, जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, ए बोरगाव आपल्या गावातून एखादा दिल्लीला चला आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले. नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, पासपोर्ट नाही, चेकिंग नाही. तिथं गेल्या त्या मुंगीनी बोरगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. घे म्हणली पोरावा न्यू पार्लमेंट दिल्ली म्हणले 2 मिनिटात तुम्ही मोदी साहेब येणार आहे, तुला व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवते. आणि मग बोरगाव मधली मुंगी म्हणली होय ग दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या. पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा? आणखी थोडं तुकडं करून सांगतो. ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्याने विकार सोडा, म्हणजे लहान व्हा. माझ्या ज्ञानोबाऱ्या रूपी मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय येणार नाही. याच नाव आहे मोक्ष सायुजता जोडी. म्हणून नम्रता महत्वाची. गावबा नम्र होता. हरिपंडिताला अहंकार झाला. ते नाथ महाराजांना बी वाद करायचं व कधी मध्ये काय म्हणले, तुम्ही कोणाच्या घरी जाऊन जेवण करता, आपण कोणत्या कुळात जन्माला आलो, तुम्ही जाताय कोणाची पोरं कडव घेताय, काय कळतंय का नाही तुम्हाला? वडिलांसंगच उलट पालट बोल. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित रामायणाचं युद्धकांडापर्यंत नाथ महाराजांनी विश्लेषण केलं आणि उत्तरकांड लिहायचं राहिलं होतं. ते हरिपंडित सारखा नाथ महाराजांना म्हणायचं, नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन? त्याला असं वाटायचं नाथ महाराज म्हणते ना आता तुझ्याशिवाय कोण आहे बाबा, मला तूच लिह असं वाटायचं. नाथ महाराज म्हणले हरिपंडिता काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. गावबा शियाळीतच गेलं नाही,
पेनच हातात धरला ना आणि त्याला पुस्तक लिहायला होता का? आणि ते होतं बोहळा आहे म्हणलीच असतात बरं का. जवळची नीट सांभाळायची. आपल्या सोनाला स्वयंपाक येत नाही ही